नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी दुर्घटना घडली। वर्गात शिकवणी चालू असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने 7वीत शिकणारा विद्यार्थी शिवाजी उमाळे गंभीर जखमी झालाय। 10 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमधील ही घटना असून या घटनेमुळे जिल्ह्यातील इतर धोकादायक शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आणि एकच मोर्चा काढणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली। त्यामुळे ठाकरे सेना आणि मनसे यांची युती निश्चित मानली जात आहे। अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केले। ठाकरे बंधूंच्या मोर्चाला हजर राहण्याची तयारी मिटकरी यांनी दर्शवली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील चर्होली परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। 24 वाडीत गुरुवारी 26 जून रोजी सकाळी एका विहिरीत 18 वर्षीय वैष्णवी संतोष इंगवले या तरुणीचा मृतदेह आढळून आलाय। गेल्या काही दिवसांपासून तरुणी बेपत्ता होती। अखेर दुर्दैवीरित्या तिचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाजवळ दिवसा ढवऱ्या अंमली पदार्थांची तस्करी करणारा तरुण आणि पोलिसांमध्ये थरार पाहायला मिळाला। हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। स्वारगेट पोलिसांकडून पाठलाग करत या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगार टोळीच्याच मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजार मूल्य मिळावे यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्यात आलाय। टप्प्याटप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितलंय। सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। उडाण या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरणात लवकरच सी प्लेन सेवा सुरू होणार आहे। ही सेवा सुरू करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात भाजपाचे नेते आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंना माझगाव दंडाधिकारी कोर्टाने दणका दिलाय। या खटल्याच्या सुनावणीस न्यायालयातील हजेरीतून कायमची सूट मिळावी याकरिता नितेश राणेंनी 2 जून रोजी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय। नुकतेच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे। नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी व 2 मुलं गंभीर जखमी झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता विजय देवरकोंडा हा आदिवासी समूहाबद्दलच्या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्याच्या विरुद्ध सिरोंचा ठाण्यात 26 जून रोजी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली। एप्रिल मधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने आदिवासी समूहाबद्दल वादग्रस्त विधान करून भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय। पुण्यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांच्या जुन्या निवासस्थानी असलेल्या महापालिका कॉलनीमधील व्यायामशाळेला चोरून वीज घेतल्याच्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या युवक काँग्रेसने शुक्रवारी सकाळी वीज वितरण कंपनीच्या रास्तापेठ कार्यालयासमोर आंदोलन केले। पोलिसांनी त्वरित त्यांना ताब्यात घेतले व तासाभरानंतर समज देऊन सोडून दिले। सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था आणि अहमदाबाद स्थित अदानी फाउंडेशन यांच्या देशांतर्गत जागतिक दर्जाची आरोग्य सेवा, शिक्षण व पायाभूत सुविधा अधिक कार्यक्षमतेने विकसित करण्यासाठी सामंजस्य झाले आहे। याबाबतची संयुक्त घोषणा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विश्वस्त व अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे आणि अदानी समूहाचे संचालक डॉक्टर मलय महादेविया यांनी गुरुवारी केली आहे। कोल्हापूरसाठी स्वतंत्र सर्किट खंडपीठ असावे ही मागणी जेव्हा जेव्हा झाली तेव्हा मी तिला पूर्ण पाठिंबा दिलाय। त्यासाठी मी औरंगाबाद खंडपीठाचे उदाहरण नेहमी देतो। जेव्हा औरंगाबाद खंडपीठ सुरू झाले त्यावेळी त्याच्या उपयुक्ततेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, परंतु आज येथे दरवर्षी जेवढे खटले दाखल होतात ते मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांपेक्षा अधिक असल्याचे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गुरुवारी रात्री व्यक्त केलंय।
2023 ते 24 मध्ये लागू केलेल्या 1 रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेत सरकारने सुधारणा केल्या आहेत। सुधारित योजनेत सोयाबीन वगळता अन्य 12 पिकांच्या हप्त्यांमध्ये तसेच 15 जिल्ह्यात सोयाबीन मध्ये केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा राहणार नाही। नवीन सुधारणेनुसार केंद्र व राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामात किमान 5,728 कोटी रुपये वाचवल्याने ही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे। दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते। यावर्षी 27 जून रोजी विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आलाय। विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आलाय। त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास मुखदर्शन तर 22 तास परस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले। एकेकाळी नक्षलग्रस्त आणि अविकसित जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या गडचिरोलीचे आता चित्र बदलू लागले आहे। नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाल्याने लोह खनिजावर आधारित उद्योग वाढीला चालना मिळाली आहे। कोणसरी येथे मोठा लोह प्रकल्प आकारास येत असताना चामोर्शी देसाईगंज तालुक्यात देखील पोलाद निर्मिती कारखाना सुरू करण्यास नामांकित उद्योग समूह उत्सुक आहेत। त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। दुसरीकडे वनक्षेत्र 60% घटल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे। पश्चिम बंगालच्या राजधानीत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे। कोलकात्यामधील प्रतिष्ठित साऊथ कोलकाता लॉ कॉलेजात घडलेली धक्कादायक घटना उजेडात आली आहे। 25 जूनच्या रात्री कॉलेजच्या परिसरात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर कसबा ठाण्याच्या पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। चीनने भारताला खतांचा पुरवठा थांबवलाय। आधी रेअर अर्थ मॅग्नेटचा पुरवठा थांबवला होता, आता स्पेशालिटी फर्टिलायझर्सवर रोख लावली आहे। यामुळे भारताची चिंता वाढली आहे। डीएपी खताच्या किमतीत वाढ झाली आहे। डीएपी म्हणजे डाय अमोनिया फॉस्फेट। या खताच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढणार आहे। सरकारला खतासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत, म्हणजेच सरकारवरील अनुदानाचा भार वाढणार आहे। उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणामुळे संबंध देशभरात खळबळ उडाली होती। त्यातच आता पंजाबच्या लुधियाना येथे असेच एक प्रकरण समोर आलंय। एका निळ्या ड्रम मध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय। मृतदेहाचे पाय आणि मान बांधलेली आहे, त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। मृत व्यक्ती स्थलांतरित मजूर असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। इंदूरमधील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत। आता एका महिलेने राजा रघुवंशी याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा मोठा दावा केलाय। दावा करणारी महिला राजाचा मोठा भाऊ सचिनची पत्नी असल्याचं म्हटलं जातंय। सचिनने मंदिरात आपल्यासोबत लग्न केल्याचं तिनं म्हटलंय आणि मूल झाल्यानंतर तो निघून गेला। त्यानंतर महिलेने सचिन विरुद्ध बलात्काराचा गुन्हाही दाखल केला। महिलेने सचिनच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याच्यावर अनेक महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोप केलाय। अलकनंदा नदीत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळून 24 तास उलटून गेले आहेत। या बसमधील 7 भाविक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येतोय। या बेपत्ता भाविकांमध्ये एका महाराष्ट्राच्या भाविकाचाही समावेश आहे। गुरुवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर आता 24 तास उलटले आहेत। बेपत्ता भाविकांचा सैन्य दलाचे जवान, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली आहे। इराण आणि इस्रायल यांच्यातील 12 दिवसांच्या तीव्र युद्धानंतर इस्रायल संरक्षण दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल जामीर यांनी एका व्हिडिओ निवेदनात मोठा खुलासा केलाय। इस्रायलच्या कमांडो फोर्सेसनी इराणच्या भूमीत गुप्तपणे कारवाया करून मोठे यश मिळवलंय। जामीर यांनी सांगितलंय की आम्ही इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतांना मोठा धक्का दिलाय, शेकडो लॉन्चर्स नष्ट केले आणि त्यांच्या सैन्यवृद्धी योजनांना लक्षणीय विलंब कसा होईल याचा डाव आखला। याशिवाय आम्ही गुप्तचर, तांत्रिक आणि हवाई वर्चस्व मिळवले। आम्ही इराणच्या आकाशात आणि आम्ही निवडलेल्या प्रत्येक ठिकाणी अगदी सहज स्वतंत्रपणे कार्य करता येईल असे डाव आखले। या यशामागे हवाई आणि जमिनीवरील कमांडो फोर्सेसच्या पूर्ण समन्वय आणि फसवणुकीच्या रणनीतीचा हात आहे, असे जामीर यांनी नमूद केलंय। शस्त्रसंधीनंतरही पाकला भीती सतावत असून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठी गोष्ट कबूल केली आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लष्करी तणावानंतर चीन पाकिस्तानला मदत करतोय असं त्यांनी सांगितलंय। चीन भारताविषयीची माहिती पाकिस्तान सोबत शेअर करतोय असंही ते म्हणाले आहेत। अरब न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले, मित्र राष्ट्रांना सॅटेलाइट किंवा इतर माध्यमातून मिळालेली गुप्त माहिती देणे ही सामान्य गोष्ट आहे।
चीनचेही भारतासोबत काही वाद आहेत, त्यामुळे ते मदत करत आहे असेही त्यांनी सांगितले। चीनमधील पारंपरिक औषध एजिआओच्या उत्पादनासाठी दरवर्षी लाखो गाढवांची कत्तल केली जाते। यामुळे जागतिक स्तरावर गाढवांची संख्या कमी झाली। गाढवांची संख्या घटू लागल्यानं जागतिक पातळीवर गंभीर संकट निर्माण झालंय। चीनमधील हा उद्योग जवळपास 6.8 अब्ज डॉलरचा आहे। भारतीय रुपयांमध्ये हा आकडा 58,000 कोटी रुपये इतका होतो। या उद्योगामुळे आफ्रिकेतील ग्रामीण भागावर विपरीत परिणाम होत असून अनेक देशांनी गाढवांच्या हत्येवर बंदी घातली आहे। भारतातून चीनला अवैध मार्गाने गाढवांची तस्करी होत असल्यामुळे भारतातील गाढवांची संख्याही घटत आहे। राज्य सरकार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मॅनेजमेंट कोट्यावर लक्ष ठेवणार आहे, मात्र त्याच वेळी खासगी आणि अभिमत विद्यापीठे इंजिनिअरिंग, MBA, आर्किटेक्चर, MCA, लॉ अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी मनात येईल त्याप्रमाणे शुल्क आकारतायत। या विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश क्षमता वाढवून घेतली असून मागेल त्याला पैसे भरून प्रवेश द्यायचे धोरण स्वीकारले आहे। या प्रवेश प्रक्रियेवर कोणाचेच नियंत्रण नाही, त्यामुळे खासगी विद्यापीठांना शुल्काच्या माध्यमातून खोऱ्याने पैसे जमा करायला सूट का दिलीये अशी विचारणा होत आहे। शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनमध्ये येत्या 31 जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे। 1 ऑगस्ट पासून सीसीटीव्ही नसणाऱ्या स्कूल व्हॅन आणि बसवर कारवाई केली जाईल असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिलाय। राज्यात कायद्याच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा समजला जाणारा LLB 5 वर्षांचा इंटिग्रेटेड लॉ अभ्यासक्रम 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षासाठी सुरू होतोय। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे CET सेलने या संदर्भात प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून 26 जून पासून 10 जुलै 2025 पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी व अर्ज सादर करता येणार आहेत। या कालावधीत विद्यार्थ्यांनी आवश्यक दस्तऐवज अपलोड करून माहिती भरावी लागणार असून त्यानंतर त्या कागदपत्रांची ई-छाननी प्रक्रिया 15 जुलैपर्यंत ऑनलाईनच पूर्ण होणार आहे। सर्व पात्र उमेदवारांनी यासाठी विहित वेळेत नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन CET सेलकडून करण्यात आले। जुलै महिन्यात नथिंग कंपनी आपला नवीन स्मार्टफोन नथिंग फोन 3 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे। कंपनीने याला पहिला खरा फ्लॅगशिप असं संबोधलंय। हा स्मार्टफोन 1 जुलैला जागतिक स्तरावर लॉन्च होणार असून त्याचबरोबर नथिंग हेडफोन 1 देखील बाजारात येणार आहे। कॅमेरा, डिझाईन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह येतोय। पतंजली विद्यापीठ आणि पतंजली संशोधन संस्थेनं देशातील 3 प्रतिष्ठित विद्यापीठांसोबत एक ऐतिहासिक करार केलाय। पतंजली शिक्षण, वैद्यक, योग, आयुर्वेद, कौशल्य विकास आणि भारतीय ज्ञान परंपरेच्या क्षेत्राला चालना देणार आहे, यासाठी लागणारे सहकार्य करणार आहे। महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा 61वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदाही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत रंगत आणण्यासाठी सज्ज होत आहे। या पुरस्काराच्या प्राथमिक फेरीतील नामांकन तसेच तांत्रिक विभागातील पुरस्कार विजेते यांची अधिकृत घोषणा नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। एका बातमीमुळे वेस्ट इंडिज क्रिकेट संघात वादळ निर्माण झालंय। ऑस्ट्रेलिया विरोधात टेस्ट सिरीज सुरू असलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमच्या एका खेळाडूवर बलात्काराचा आरोप झालाय। कॅरेबियन मीडियाच्या एका रिपोर्टनुसार वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूवर तब्बल 11 वेगवेगळ्या महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप झालाय, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे। या खेळाडूवर आरोप होताच आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या खेळाडूला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं आता बोललं जात आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।